नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर. आज आपण प्रवेश करतो आहोत ज्ञानेश्वरीच्या अंतिम आणि सर्वश्रेष्ठ अध्यायात. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. हा केवळ एक अध्याय नाही, ही संपूर्ण गीतेची परिपूर्ती आहे. हा तो कळस आहे ज्यावर संपूर्ण गीता प्रासाद उभा आहे. ज्ञानदेव माऊली सांगतात, जसं मंदिराचं काम पूर्ण झालं की त्यावर कळस चढवला जातो आणि त्या कळसामुळे संपूर्ण मंदिराचं सौंदर्य पूर्णत्वाला जातं, तसंच 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कळस आहे. आता युद्धभूमीवरचा तो प्रसंग आठवा. कुरुक्षेत्रावर सूर्य पश्चिमेकडे झुकला आहे. संवादाचा शेवट जवळ आला आहे. अर्जुनाच्या अंतःकरणातील अंधार नाहीसा झाला आहे, पण तरीही त्याच्या मनात एक सूक्ष्म प्रश्न शिल्लक आहे. अर्जुन म्हणतो, काम्यकर्मांचा त्याग कर, कारण ती तुला बंधनात अडकवतात. पण नित्य आणि नैमित्तिक कर्म टाकू नकोस, ती कर्तव्य आहेत. मग प्रश्न येतो, जर कर्म केलं तर बंधनं येणारच ना? इथेच गूढ आहे. कृष्ण सांगतात, कर्म कर, पण फळाची अपेक्षा ठेवू नकोस. फळाची आसक्ती सोडलीस की कर्म तुला बांधत नाही. जसं कमळ पाण्यात असतं पण पाण्याने भिजत नाही, तसंच संसारात राहूनही अलिप्त राहता येतं. ज्ञानदेव या ठिकाणी सुंदर दृष्टांत देतात. सोने आगीत टाकलं की त्यातील मलिनता जळून जाते, तसंच नित्यकर्म करत राहिलास की अंतःकरण शुद्ध होतं. पण जर तू म्हणालास मी काहीच करणार नाही, तर ते योग्य नाही. कारण देह आहे तोपर्यंत कर्म टाळता येत नाही. श्वास घेणंही कर्म आहे, विचार करणंही कर्म आहे. म्हणून कर्म टाकणं म्हणजे संन्यास नव्हे, तर अहंकार आणि फलासक्ती टाकणं हाच खरा त्याग आहे. आता श्रीकृष्ण त्यागाचे 3 प्रकार सांगतात: सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग. जो मनुष्य कर्तव्य म्हणून कर्म करतो पण फळाची आसक्ती सोडतो, तो सात्विक त्यागी. जो दुःखाच्या भीतीने कर्म टाकतो, तो राजस त्यागी. आणि जो अज्ञानामुळे विचार न करता कर्तव्यच टाकतो, तो तामस त्यागी. हे ऐकताना आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपला त्याग कोणत्या प्रकारचा आहे? कधी आपण आळसामुळे काम टाळतो, कधी भीतीमुळे जबाबदारी झटकतो आणि त्याला संन्यास म्हणतो. पण खरा त्याग म्हणजे कर्तव्य करताना मन शांत ठेवणं, फळाची अपेक्षा न करणं आणि स्वतःला कर्ता न मानणं. आता कृष्ण एक अत्यंत सूक्ष्म तत्त्व सांगतात: कर्माच्या 5 कारणांचा विचार. कोणतीही कृती घडण्यासाठी 5 गोष्टी लागतात. 1. अधिष्ठान म्हणजे देह. 2. कर्ता करणारा जीव. 3. करण इंद्रिये. 4. विविध चेष्टा प्रयत्न. आणि 5. दैव ईश्वराची प्रेरणा. म्हणजे आपण एकटे काही करत नाही, संपूर्ण सृष्टी आपल्या मागे कार्यरत असते. मग अहंकार कुठे राहिला? जो म्हणतो मीच सर्व करतो, तो अज्ञानी आहे. जो जाणतो की सर्व कर्म प्रकृती करत आहे, तो ज्ञानी आहे. इथून पुढे कृष्ण कर्म, कर्ता आणि ज्ञान यांचे 3 गुणांनुसार वर्गीकरण करतात. सात्विक ज्ञान जे सर्वत्र एकत्व पाहते, राजस ज्ञान जे भेद पाहते, तामस ज्ञान जे अज्ञानात गुरफटलेले असते. अर्जुन शांतपणे ऐकत आहे. त्याच्या अंतःकरणात आता स्पष्टता येत आहे. मोक्ष म्हणजे कर्म टाकणं नाही, मोक्ष म्हणजे अहंकार टाकणं. मोक्ष म्हणजे बाहेरचा संसार सोडणं नाही, तर आतल्या आसक्ती सोडणं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सार आहे. जो हा अध्याय समजला त्याला संपूर्ण गीता समजली. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत कर्त्याचे 3 प्रकार, बुद्धी आणि धैर्याचे प्रकार आणि सुखाचे 3 स्तर. मोक्षाचा मार्ग आता अधिक स्पष्ट होणार आहे. आता पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म, कर्ता, बुद्धी, धैर्य आणि सुख यांचे सूक्ष्म रहस्य समजावून सांगतात. मित्रांनो, जीवनात आपण अनेक कर्म करतो, पण त्या कर्मामागचा भाव कसा आहे हेच आपल्या जीवनाची दिशा ठरवतं. म्हणूनच कृष्ण सांगतात, प्रत्येक कर्म, कर्ता आणि बुद्धी ही 3 गुणांनुसार असते: सात्विक, राजस आणि तामस. सर्वप्रथम ते सांगतात कर्माचे 3 प्रकार. जे कर्म कर्तव्य म्हणून फलाची अपेक्षा न ठेवता अहंकार न करता केलं जातं, ते सात्विक कर्म. असं कर्म शांतता देतं, मन शुद्ध करतं आणि आत्मज्ञानाकडे नेतं. जे कर्म फळाच्या आशेने, अहंकाराने आणि ताणतणावाने केलं जातं,
ते राजसकर्म. असं कर्म थकवा देतं, चिंता वाढवतं आणि मनाला अस्थिर करतं. आणि जे कर्म अज्ञानाने, विचार न करता, परिणाम न पाहता केलं जातं ते तामस कर्म. असं कर्म दुःख आणि अंधार वाढवतं. यानंतर कृष्ण कर्त्याचे 3 प्रकार सांगतात. जो कर्ता अहंकाररहित, शांत, धैर्यवान आणि यश अपयशात सम राहतो तो सात्विक कर्ता. असा कर्ता कर्म करतो पण कर्म त्याला बांधत नाही. जो कर्ता फललोभी, अहंकारी, अस्थिर आणि लोभी आहे तो राजस कर्ता. तो सतत ताणात जगतो कारण त्याला फळ हवं असतं. आणि जो कर्ता आळशी, अज्ञानी, हट्टी आणि क्रूर आहे तो तामस कर्ता. तो स्वतःलाही त्रास देतो आणि इतरांनाही. मित्रांनो, आपण कोणत्या प्रकारचे कर्ते आहोत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. यानंतर भगवान बुद्धीचे 3 प्रकार सांगतात. सात्विक बुद्धी, जी योग्य आणि अयोग्य याचा स्पष्ट निर्णय घेते, जी कर्तव्य आणि अकर्तव्य ओळखते, जी भय आणि अभय यातील फरक जाणते. राजस बुद्धी, जी गोंधळलेली असते, जिला योग्य अयोग्य स्पष्ट दिसत नाही, जी स्वार्थामुळे निर्णय घेते. तामस बुद्धी, जी अधर्मालाच धर्म समजते, जी अज्ञानात गुरफटलेली असते, जी सत्याला स्वीकारत नाही. आता कृष्ण धैर्याचे 3 प्रकार सांगतात. सात्विक धैर्य, जे मन, प्राण आणि इंद्रिये स्थिर ठेवतं, जे साधना, ध्यान आणि संयम टिकवून ठेवतं. जे धैर्य, इच्छा, लोभ आणि महत्वाकांक्षा टिकवून ठेवतं, जे माणसाला सतत धावपळीत ठेवतं. तामस धैर्य, जे आळस, भीती, दुःख आणि भ्रम टिकवून ठेवतं, जे माणसाला पुढे जाऊ देत नाही. यानंतर भगवान सुखाचे 3 प्रकार सांगतात. सात्विक सुख, जे सुरुवातीला कठीण वाटतं पण शेवटी अमृतासारखं असतं, जसं साधना, अभ्यास, संयम. सुरुवातीला कष्टदायक पण शेवटी शांती देणारं. राजस सुख, जे सुरुवातीला गोड वाटतं पण शेवटी विषासारखं होतं, जसं विषयभोग, अतिमहत्वाकांक्षा. क्षणिक आनंद देणारे पण शेवटी दुःख देणारे. तामस सुख, जे आळस, निद्रा आणि अज्ञानातून मिळतं, जे माणसाला निष्क्रिय बनवतं. मित्रांनो, ही शिकवण अत्यंत गहन आहे. आपण जे सुख शोधतो ते खरंच सुख आहे का हा विचार करायला हवा. आता कृष्ण अर्जुनाला सांगतात, या सृष्टीत कोणताही जीव गुणांपासून मुक्त नाही. प्रत्येकजण सत्व, रज आणि तम या गुणांच्या प्रभावाखाली जगतो. पण जो मनुष्य या गुणांना ओळखतो, त्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तो मुक्तीकडे वाटचाल करतो. यानंतर भगवान 4 वर्णांची व्यवस्था सांगतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण ते स्पष्ट सांगतात, ही विभागणी जन्मावर नाही, तर गुण आणि कर्मावर आधारित आहे. ज्ञान, संयम, शांतता हे ब्राह्मणाचे गुण. शौर्य, धैर्य, नेतृत्व हे क्षत्रियाचे गुण. व्यापार आणि सेवा हे वैश्य आणि शूद्राचे गुण. प्रत्येकाने आपलं स्वधर्म पाळावं. दुसऱ्याचा धर्म उत्तम वाटला तरी स्वधर्म सोडू नये. कारण स्वधर्मात दोष असले तरी तोच योग्य आहे. दुसऱ्याचा धर्म कितीही सुंदर असला तरी तो आपल्यासाठी योग्य नसतो. ज्ञानेश्वरी माऊली सुंदर उदाहरण देतात. आपलं घर जरी साधं असलं तरी ते आपलंच असतं. दुसऱ्याचा महाल सुंदर असला तरी तो आपला नसतो. तसंच स्वधर्म साधा असला तरी तोच योग्य. आता अर्जुनाच्या मनात पूर्ण स्पष्टता येत आहे. त्याचा गोंधळ दूर होत आहे. कृष्ण त्याला सांगतात, स्वधर्माचं पालन करत रहा. मन शुद्ध होत जाईल, ज्ञान प्रकट होईल आणि शेवटी मोक्ष प्राप्त होईल. आता पुढील अंतिम भागात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सर्वात महान उपदेश देणार आहेत. पूर्ण शरणागतीचा, भक्तीचा आणि अंतिम मुक्तीचा. ज्ञानेश्वरीचा हा अध्याय आता परमोच्च बिंदूकडे जात आहे. आता या अध्यायाच्या अंतिम टप्प्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सर्वात गूढ आणि अंतिम सत्य सांगतात. मित्रांनो, जीवनभर आपण कर्म, ज्ञान, साधना, प्रयत्न यामध्ये गुंतलेले असतो. पण शेवटी मुक्ती कशाने मिळते? भगवान श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा मनुष्य अहंकार सोडतो, मी करतो ही भावना सोडतो आणि सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करतो, तेव्हा तो मुक्त होतो. कृष्ण म्हणतात, मनाने, बुद्धीने
आणि श्रद्धेने माझ्यावर प्रेम कर, माझं स्मरण कर, माझी भक्ती कर, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. जो मनुष्य आपल्या सर्व कर्मांचा त्याग करून माझ्या शरण येतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करतो. हा गीतेचा सर्वात प्रसिद्ध आणि महान उपदेश आहे. सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या एकट्याच्या शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस. मित्रांनो, हा केवळ धार्मिक संदेश नाही, हा जीवनाचा गाभा आहे. आपण आयुष्यात कितीही प्रयत्न केले, कितीही ज्ञान मिळवलं, कितीही यश मिळवलं, तरी मन शांत होत नाही. पण जेव्हा आपण सर्व काही परमेश्वरावर सोपवतो तेव्हा मन हलकं होतं, भीती संपते आणि जीवनात शांती येते. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी अत्यंत सुंदर भाव व्यक्त करतात. ते सांगतात, जेव्हा लहान मूल आईच्या कुशीत जातं तेव्हा त्याला कसलीही भीती राहत नाही. तसंच जो भक्त पूर्ण विश्वासाने परमेश्वराच्या शरण जातो त्याला संसाराची भीती राहत नाही. आता अर्जुनाचं मन पूर्ण शांत झालं आहे. त्याचा गोंधळ दूर झाला आहे. त्याला त्याचं कर्तव्य स्पष्ट दिसू लागलं आहे. अर्जुन नम्रतेने म्हणतो, हे कृष्णा, माझा मोह नष्ट झाला आहे, माझी स्मृती परत आली आहे. तुमच्या कृपेने माझा गोंधळ दूर झाला आहे. आता मी तुमच्या सांगण्यानुसार वागेन. मित्रांनो, ही केवळ अर्जुनाची कथा नाही, ही प्रत्येकाच्या जीवनाची कथा आहे. आपणही अनेकदा गोंधळात पडतो. कर्तव्य आणि भावना यांच्यात अडकतो. योग्य काय, अयोग्य काय हे समजत नाही. अशावेळी गीता आपल्याला मार्ग दाखवते, ज्ञानेश्वरी आपल्याला समजावते आणि भगवान श्रीकृष्ण आपल्याला धैर्य देतात. ज्ञानेश्वरीचा हा 18वा अध्याय आपल्याला शिकवतो, कर्तव्य करत रहा, अहंकार सोडा, फलाची अपेक्षा सोडा आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. जीवनात काहीही घडलं तरी मनात श्रद्धा ठेवा, कारण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर, भक्ती, ज्ञान आणि समर्पण यांच्यानेच जीवन परिपूर्ण होतं. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा हा अद्भुत प्रवास इथे पूर्ण होतो. पण आत्मध्यानाचा प्रवास आता आपल्या जीवनात सुरू होतो. आपल्याला हे ज्ञान फक्त ऐकायचं नाही, तर जगायचं आहे. जर तुम्हाला अशाच ज्ञानेश्वरी, संत परंपरा आणि आध्यात्मिक विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या ज्ञानमंच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हा ज्ञानप्रवाह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपण आमच्यासोबत रहा. धन्यवाद.